हॅलो गाईड, तर आज आपण बघणार आहोत की आपल्या व्हिडिओचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे पब्लिक वॉच टाइम हा कसा लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे हे आज बघणार आहोत। आणि मी त्यासाठी तुम्हाला 4 टिप्स सांगणार आहे। तर त्या 4 टिप्स प्रमाणे जर तुम्ही यूट्यूबवर आपले कंटेंट जर टाकले तर तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज हे लवकरात लवकर पूर्ण होतील। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओवर फर्स्ट टाइम जर आला असाल तर चॅनलला माझ्या लाईक करा, सबस्क्राइब करा। कारण मित्रांनो, सबस्क्राइब करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पैशाची गरज पडत नाही। तर बघूया। तर पहिली ट्रिक आहे मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर जर सबस्क्राइब पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर व्ह्यूज जास्त आले पाहिजे। आणि व्ह्यूज जास्त येण्यासाठी आपला व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, आपला कंटेंट चांगला पाहिजे। म्हणजे आपले व्ह्यूज जेव्हा जास्तीत जास्त वाढतील तेव्हा आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढू शकतात। व्हिडिओ सुद्धा आपला चांगल्या क्वालिटीचा पाहिजे। चांगला क्वालिटीचा व्हिडिओ जर आपला असेल तर आपल्या चॅनलवर, आपल्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात। सपोज आपल्या व्हिडिओवर जर 10,000 व्ह्यूज जर आले तर 10,000 व्ह्यूज मधून आपल्या व्हिडिओला कमीत कमी 200 ते 300 लोक सबस्क्रायबर जरूर करतात। परंतु आपला व्हिडिओ चांगला पाहिजे, कंटेंट चांगला पाहिजे, व्ह्यूज जास्त आले पाहिजे, तरच आपले सबस्क्राइब वाढू शकतात। दुसरा मुद्दा मित्रांनो असा आहे, आपला व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो तो कंटेंट चांगला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा कंटेंट पाहिजे। म्हणजे लोकांना तो समजला पाहिजे। आजकाल यूट्यूबवर खूपच कॉम्पिटिशन चालू आहे। अगोदर असं होतं, कसाही जरी व्हिडिओ टाकला तरी 1000-500 व्ह्यूज सहज येत होते, आपला क्रायटेरिया पूर्ण होत होता। परंतु आजकाल कॉम्पिटिशनचा जमाना आहे आणि त्यासाठी आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जर चांगले आले तर आपल्या व्हिडिओचे सबस्क्राइब सुद्धा वाढू शकतात। आपण काहीतरी वेगळंच असं बनवलं पाहिजे, हटके काहीतरी बनवलं पाहिजे। कारण सगळेच लोक नवीन लोक काय करतात, जुन्या क्रिएटरांना बघून तसाच व्हिडिओ बनवतात। आपण काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे, जेणेकरून यूट्यूबला सुद्धा वाटलं पाहिजे अरे यांचा व्हिडिओ चांगला आहे। म्हणजेच आपला कंटेंट चांगला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांकडे गेला तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा जास्त येतील, सबस्क्राइब सुद्धा जास्त येतील। मित्रांनो, तिसरा मुद्दा, यूट्यूबवर जर वॉच टाइम वाढायचा असेल तर आपला व्हिडिओ कमीत कमी 5 मिनिटाचा असेल तर 5 मिनिटापैकी 2 मिनिटं किंवा 2.5 मिनिटं जरी कोणी बघितला तर यूट्यूबला असे वाटते की अरे यांचा व्हिडिओ चांगला आहे, तो पुन्हा 5 लोकांच्या ऐवजी 10 लोकांकडे पाठवणार। आणि 10 लोकांपैकी जर आपला व्हिडिओ 5 लोकांनी जरी बघितला तर यूट्यूबला असे वाटते यांचा व्हिडिओ चांगला आहे, 5 लोकांनी बघितला। असे करता करता यूट्यूब आपला व्हिडिओ पुढच्या लोकांना, 100 लोकांना, 200, 400, 500 अशा लोकांना जेव्हा पाठवतो तेव्हा आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज सुद्धा वाढतात आणि हळूहळू सबस्क्राइब सुद्धा वाढतील। म्हणजे यूट्यूब आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे पाठवण्याचे काम करत। आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवला पाहिजे। चौथा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तो मित्रांनो, आपला व्हिडिओ आपण बनवल्याच्या नंतर जास्तीत जास्त लोकांकडे शेअर केला पाहिजे। म्हणजे की आपले काही मित्र असतील, समजा आपली रेसिपीचा काही व्हिडिओ आहे आणि जे काही आपले नातेवाईक आहेत त्या लोकांना हा व्हिडिओ जर आपण शेअर केला, पण त्या नातेवाईकांना रेसिपी बनवण्याची आवड पाहिजे, तरच ते आपला व्हिडिओ पूर्ण बघतील। म्हणजे जे लोक बघू शकतात त्यांनाच आपण व्हिडिओ पाठवला तर आपल्या व्हिडिओचा वॉच टाइम वाढू शकतो। आणि त्या लोकांनी आपला व्हिडिओ जर पूर्ण बघितला नाही, मधातच सोडला, तर आपला वॉच टाइम ॲव्हरेज रेट हा कमी होतो। म्हणून मित्रांनो, आपण आपल्या नातेवाईकांना, अशाच नातेवाईकांना व्हिडिओ शेअर केला पाहिजे की ते पूर्ण व्हिडिओ बघतील। नाहीतर फेसबुकवर, इंस्टावर अशा ठिकाणी बरेच काही ग्रुप असतात, या ग्रुपवर आपण आपला व्हिडिओ टाकला पाहिजे। म्हणजे जेणेकरून आपले व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचे आहेत त्या कॅटेगरीचे लोक तो व्हिडिओ
बघू शकता। तर पाचवा मुद्दा, आपला व्हिडिओ बनवल्याच्या नंतर अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या घरामध्ये 4-5 मोबाईल असतात, तर दुसऱ्याच्या मोबाईलवरून आपण आपला व्हिडिओ सर्च मध्ये आला का नाही ते बघावे। तर आपल्या व्हिडिओचे जे टायटल आहे ते टायटलवर सर्च करावे। सर्च करून जर आपला येत नसेल व्हिडिओ तर त्याच्या समोरच्या चॅनलचे नाव टाकावे। असे वारंवार 7-8-10 वेळ जर आपण सर्च केलं तर युट्यूबला सुद्धा वाटते की यांचा व्हिडिओ बरेच लोक सर्च करून पाहतात। असे जरी केले तरी आपला व्हिडिओ सर्च मध्ये येऊ शकतो आणि जेव्हा आपला व्हिडिओ सर्च मध्ये येईल तेव्हा आपल्या व्हिडिओचे व्ह्यू सुद्धा वाढतील, आपले सबस्क्राईब सुद्धा मित्रांनो वाढतील। आणि जेव्हा आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर वाढतील आणि युट्यूब आपला व्हिडिओ बऱ्याच लोकांकडे जेव्हा पाठवेल तेव्हा हळूहळू आपले चॅनेल ग्रो होईल। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडाही जरा नॉलेजेबल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।